नमस्कार, केएस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ज बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला तयार बाही जी आहे ती 10.5 इंच ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी। तुम्हाला कितीही इंच बाही पाहिजे असेल तर त्यामध्ये 1.25 इंच एकूण शिलाई मार्जिन घ्यावं लागेल। तर ही वरची बाही तुम्ही बघू शकता, पफ टाकण्यासाठी 7.5 इंच घेतलेला आहे मी आणि खाली बॉर्डर घेतलेली आहे बाकी राहिलेली, तर एकूण 12.25 इंच घेतलेला आहे। तर इथून बघा 12.25 इंच आहे हे तयार बाही। इथे 10.5 इंच राहील आपली। 10.5 पासून 12.15 पर्यंत 1.25 इंच एक्स्ट्रा आहे हे जे शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। इथे आपल्या दोन बाहीला या जॉईंट करण्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन इथे जाणार आहे आणि खालच्या साइडने अर्धा इंच मधलं अर्धा इंच आणि वरच्या साइडने शोल्डरला बाही जोडताना अर्धा इंच, एकूण 1.25 इंच अंतर आपल्या इथे लागणार आहे आपल्याला शिलाई मार्जिन एक्स्ट्रा। तर आता इथे बघा ही मी बाही घेतलेली आहे आणि ह्या बाहीपेक्षा डबल फोल्ड हे ब्लाउज पीस घेतलेला आहे मी। जेवढी बाही आहे त्यापेक्षा डबल आहे, डबललाही थोडंसं किंचित एक्स्ट्रा आहे आणि वरच्या साइडने सुद्धा उंचीला 1 इंच जास्त ठेवलेला आहे। थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे नंतर कमी जास्त पडणार नाही। हे डबल घेतले आणि उंचीला 1 इंच जास्त घेतले। तर आता इथे सेंटरला कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला, दोन्ही साइडने सेंटरला कट दिले आणि आता इथे आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर हे आपण व्यवस्थित करून घेऊ एक पदरी आणि इथून आता आपल्याला सेंटरपासून 2-2 इंच वरती प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर हे बघा 2 इंच, परत इथे एक 2 इंच, अशा प्रकारे 2 इंच वरती हव्या तितक्या प्लेट्स तुम्ही टाकू शकता। 3 प्लेट्स, 4 प्लेट्स, मी इथे 5 प्लेट्स टाकत आहे। दोन्ही साइडने 5-5 प्लेट्स घेतलेल्या आहेत। तर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील, असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहील। आता या प्लेट्स सर्व सेंटरला आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित फिनिशिंगमध्ये, खालीवर बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहेत।